चटपटीत आणि आंबट गोड अशी कोथिंबीरची चटणी इथे बनवून तयार आहे। तर ही चटणी 15 दिवसापर्यंत टिकते। तर ही चटणी छान अशी शिजवून झाल्यानंतर थंड करून घ्यायची आणि ते काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची। तुम्ही ही चटणी भाकरी, पोळी, पराठा, भात कशासोबतही खाऊ शकता। कशी बनवली चला बघूया। तर इथं कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम केलं। तेल गरम झाल्यानंतर जिरं घातलं, मोहरी घातली, त्यानंतर हिंग घातलं, त्यानंतर मोठे 2 चमचे भरून तिखट घातलं, त्यानंतर मीठ घातलं चवीनुसार, त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं, त्यानंतर चवीनुसार साखर घातली आणि लिंबूचा रस घातला। रस घालून झाल्यानंतर छान असं व्यवस्थित हे मिश्रण जे आहे हे छान मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आपलं मिश्रण। हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हलवत हलवत। आणि कोथिंबीर अगदी फ्रेश घेतलेली आहे। कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून निथळून चिरून घेतली आणि ह्याच्यामध्ये आता थोडी थोडी आपल्याला कोथिंबीर करून घालायची आहे आणि मिक्स करत जायचं आहे। तुम्ही बघू शकता भरपूर अशी कोथिंबीर मी घातलेली आहे ह्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेत आहे आणि ह्याला मंद आचेवरती हलवत हलवत 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि आपली कोथिंबीरची चटणी तयार आहे।